नमस्कार, मैं सचिन आपका स्वागत करता हूं आवाज़ इंडिया टीवी न्यूज़ चैनल पर। बात करते हैं महाराष्ट्र एमएलसी चुनाव, जहां 4 लाख से अधिक मतदाता 55 उम्मीदवारों के भाग्य का फैसला करेंगे। नतीजे 1 जुलाई को। विधान परिषद में वर्तमान में कुल 78 सीटें हैं और हाल के राजनीतिक पुनर्गठन के कारण कुल 21 सीटें खाली हैं। लोकसभा चुनाव के बाद महाराष्ट्र में राजनीतिक माहौल गर्म बना हुआ है। 4 स्नातक और विधान परिषद के शिक्षक सदस्यों सीटों के लिए आगामी चुनाव काफ़ी महत्वपूर्ण है। ये परिदृश्य अक्टूबर में 288 निर्वाचन क्षेत्रों के लिए विधानसभा चुनाव होने तक जारी रहेगा। बुधवार यानी कि आज 4,29,000 से ज़्यादा अधिक मतदाता राज्य विधानमंडल के ऊपरी सदन में मुंबई स्नातक, मुंबई शिक्षक, नासिक शिक्षक और कोकण स्नातक निर्वाचन क्षेत्रों के द्विवार्षिक चुनावों के लिए 55 उम्मीदवारों के भाग्य का फैसला करेंगे, जिसके नतीजे 1 जुलाई को आने की उम्मीद है। आइए देखते हैं मुंबई बीजेपी अध्यक्ष आशिष शेलार ने पत्रकारों से बात करते हुए क्या कुछ कहा है। मुंबई महानगरपालिकेला आहे ती थीम पार्कसाठी जागा आहे ती हस्तांतरित केलेली आहे, कसं बघताय? कारण की राज्य सरकारकडून मला वाटतं याचा निर्णय राज्य सरकार योग्य रीतीने करेल। मुंबईकरांचं हित, मुंबईकरांना हवी असलेल्या मोकळ्या जागा आणि मुंबईकरांच्या आवश्यकता असलेल्या सुशोभीकरणाचे प्रस्ताव याला राज्य सरकार मुंबईकरांच्या हितासाठी मान्यता देईल। मुंबई अध्यक्ष म्हणून या सगळ्या घटनेला पाठिंबा आहे का? कारण की रेस्कोस कुठल्या घटनेला? रेस्कोसची एवढी मोठी जागा माझं मत राज्य सरकारपेक्षा वेगळं असूच शकत नाही। कैसर खालीद यांना निलंबित केलेलं आहे। एकूण 17 जणांचा मृत्यू जो आहे तो घाटकोपर झालेला होता। कशा प्रकारे बघताय हे भ्रष्ट? ज्या पद्धतीचा दुर्दैवी मृत्यू आमच्या मुंबईकरांचा झाला आणि त्या सगळ्यामध्ये निष्काळजी करणारे सगळेच दोषी आहेत। मग त्यात IPS अधिकारी असो वा कोणी अन्य असो, राज्य सरकारने केलेली कारवाई 100% योग्य आहे असं माझं मत आहे। असुद्दीन ओवैसींनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जे पॅलेस्टाईनचा नारा दिलेला आहे, त्यामुळे संसदेत मोठा गदारोळ देखील पाहायला मिळाला। हेच तुष्टीकरणाचं राजकारण। केवळ काही मतांच्या तुष्टीकरणासाठी काही करावं लागलं तरी करू, या भूमिका घेऊन इंडिया अलायन्स आणि आमचे विरोधी उतरले। त्यात उभाटा सेनाही आहे। माझा सवाल उद्धवजींना आहे, जय पॅलेस्टाईन म्हणणाऱ्या ओवैसीचं तुम्ही समर्थन करताय की विरोध करताय, आधी स्पष्ट करा। सर, अमोल मिटकर यांनी एक धक्कादायक असं विधान केलेलं आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणूक यावर मी भाष्य करणार नाही। आणि मरणोत्तर शाहू महाराजांना भारतरत्न द्या अशी मागणी पालकमंत्री याची माहिती मला पूर्ण नाही आहे। सर, मविया जे आहे ते मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीमध्ये उतरते। जो फॉर्म्युला त्यांनी लोकसभेला वापरला, पंतप्रधान पदाचा चेहरा दिला नव्हता, त्याच पद्धतीने उतरणार असल्याची माहिती। मवियामध्ये अंतर्गत पराकोटीची भांडणं आहेत। उमेदवारीवरून भांडण आहे, नेतृत्वावरून भांडण आहे, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरूनही भांडण आहे आणि त्यामुळे स्वतःचं भांडण लपवण्यासाठी आव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही। महायुतीमध्ये पण जागा वाटपावरून वाद आहे असं बघायला मिळतं। कारण आमची अजून चर्चाच सुरू झाली नाही। पण दावे प्रतिदावे केले जातात। आमच्याकडे अधिकृत चर्चा एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार, रामदास आठवले आणि आमचे सहकारी पक्ष म्हणून करतील आणि त्यामुळे अन्य कोणाच्याही वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही। वीडियो जर्नलिस्ट सिद्धांत तांबे के साथ सचिन दुबे की रिपोर्ट। आगे की न्यूज़ के लिए लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें।